श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग मध्ये स्वागत आहे. नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनात भक्ती, पूजा, व्रत आणि उपवासाची आठवण येते. आणि श्रावणातील मंगळागौर म्हटलं की आवर्जून आठवते ती म्हणजे मंगळागौरीची पूजा. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत की मंगळागौरीची पूजा कशी करावी, पूजेसाठी काय तयारी करावी आणि पूजेनंतर कोणते विधी करावेत. विशेषतः नवविवाहित महिला मंगळागौरीचे व्रत श्रद्धेने करतात. अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि आपल्या संसारात सुख समृद्धी नांदावी अशी देवी मंगळागौरीकडे प्रार्थना केली जाते. तर चला आता आपण पाहूया मंगळागौरीची पूजा कशी करायची ते. सर्वप्रथम पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरा आणि त्यावर मंगळागौरी म्हणजे पार्वती मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. देवीच्या बाजूला कलश आणि महादेवाची पिंड किंवा शिवलिंग ठेवावे. आता पूजेसाठी लागणारे साहित्य जवळ ठेवून घ्या. फुले, पत्री, फळे, नैवेद्य, हळद, कुंकू, अक्षदा आणि दिवा असे पूजेचे साहित्य तयार ठेवा. पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणपतीचे स्मरण करून गणपतीचे पूजन करावे व त्यानंतर कलश पूजन, घंटा पूजन आणि दीपपूजन करावे. आता मनोभावे मंगळागौरी देवीचे आवाहन करून देवीची पूजा सुरू करावी. देवीला गंध, अक्षदा, फुले, वस्त्र, अलंकार आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करावे. शक्य असल्यास देवीला विविध प्रकारची पत्री आणि फुले अर्पण करावी. यामध्ये बेलपत्र, दुर्वा यासारखी पत्री श्रद्धेने अर्पण करता येते. त्यानंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे आणि मुगाची डाळ मुठीने देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे. मंडळी, पूजा करताना विधीपेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार देवीची पूजा मनोभावी करावी. पूजा पूर्ण झाल्यावर मंगळागौरीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर पुरणांच्या किंवा पिठाच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते. आरती करताना मनोभावे प्रार्थना करा. गौरी गौरी सौभाग्य दे, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी दे. यानंतर घरी आलेल्या सवाशीण महिलांना हळद कुंकू लावून त्यांना वाण द्यावे. आणि मंडळी, आपण श्री स्वामी समर्थाचे भक्त असाल तर मंगळागौरीच्या पूजेसोबत स्वामींचे नामस्मरण देखील करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत देवी समोर आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा व तसेच आपल्या नित्य सेवेनुसार तारक मंत्र किंवा स्वामी स्तवनाचे पठण करून आपल्या संसाराला सुख शांती लाभावी, पतीला उत्तम आरोग्य लाभावे आणि घरात सदैव आनंद नांदावा अशी प्रार्थना करू शकता. मंगळागौरी माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या आप्तेष्टासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमयी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भक्तिमय विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.